आज मी बेसन पोळा बनवणार आहे। त्यासाठी एका पातेल्यात मी बेसन घेतलेलं आहे। यामध्ये कांदा, कोथिंबीर, मीठ, हळद आणि थोडा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हळद, लाल तिखट। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यानं हे व्यवस्थित सॉफ्ट लागतील, पिठूळ लागणार नाही। नाहीतर आपण नुसतं बेसन टाकलं ना हे पिठूळ लागतात। त्यामुळे यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। तर असा मी एक तवा ठेवलेला आहे। त्यावर ऑइल टाकायचं, राई जिरे टाकायचे। आपण हे केलेलं बॅटर त्याच्या बाजूने साईडवर असं तेल सोडायचं आहे। व्यवस्थित लो फ्लेमवर ठेवायचं। व्यवस्थित हा भाजल्या जातो। पोळ्यावर असं तेल लावून घ्यायचं। बघा किती छान खरपूस भाजलेला आहे। थोडा मीडियम करायचा गॅसमध्ये। बेसन पोळा चवीला अति छान लागतो। अशाच प्रकारे आता आपण हा बेसन पोळा काढून घेणार आहोत। उरलेले बॅटर याचप्रमाणे टाकायचं आहे। बेसन पोळी चवीलाही छान लागतात। तुम्ही सॉस किंवा नुसतेही खाऊ शकता, खूप छान लागतं। एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।